नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 10 नोव्हेंबरला महाटीईटी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र या विषयावर आपले 30 गुण अवलंबून आहेत. या विषयात विचारल्या जाणाऱ्या एमसीक्यूची व्हिडिओ सिरीज आम्ही सुरू केली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण या विषयावरील महत्त्वाचे एमसीक्यू, पीवायक्यू तसेच त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर महाटीईटी 2024 या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एमसीक्यू प्रोव्हाइड करत आहोत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया आपल्या प्रश्नांकडे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे, दिवसासुद्धा दिसू शकणारा डॅश डॅश हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह होय. आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन्स दिले आहेत: शुक्र, बुध, गुरु आणि मंगळ. तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्यमालेमध्ये शुक्र हा क्रमाने दुसरा ग्रह आहे. शुक्राची भ्रमणकक्षा जवळजवळ वर्तुळाकार आहे. याचा व्यास 12,104 किलोमीटर एवढा आहे. शुक्र आपल्याला आकाशात फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसतो. या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळे सूर्याचा शुक्रावर पडलेला प्रकाश मोठ्या प्रमाणात परावर्तित होतो. म्हणून आपल्याला इतर ग्रहांपेक्षा शुक्र हा ग्रह अधिक तेजस्वी दिसतो. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे शुक्र ग्रह, ऑप्शन अ. चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आकाशातून पाहिले असता पृथ्वी डॅश डॅश रंगाची दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी अंतराळातून निळी दिसते. याची दोन कारणे आहेत. तर एक तर कारण तिच्या पृष्ठभागावरील पाण्याचे प्रमाण आणि दुसरं कारण म्हणजे सूर्यप्रकाशाच्या वातावरणाशी येणारा संपर्क. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण पाहतो की सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून जातो, त्यावेळेस तो सूर्यप्रकाश हवेतील रेणू आणि धुळीच्या कणांनी विखुरला जातो आणि त्यातील जो निळा रंग आहे तो किंवा निळा प्रकाश आहे तो इतर रंगांपेक्षा जास्त विखुरला गेल्याने वातावरण निळे दिसते. आणि हाच जो निळा रंग आहे तो पृथ्वीचा 71% पाण्याने व्यापलेला भाग किंवा पृष्ठभाग प्रतिबिंबित करतो. तर या प्रतिबिंबित केलेल्या रंगामुळे पृथ्वी अवकाशातून निळ्या रंगाची दिसते. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ब, निळ्या रंगाचे. चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. पृथ्वीपेक्षा जवळजवळ 11 पट मोठा असलेला डॅश डॅश हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह होय. आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत: गुरु, शुक्र, मंगळ आणि पृथ्वी. तर विद्यार्थी मित्रांनो, गुरु किंवा ज्युपिटर जो आहे हा अंतरानुसार सूर्यापासून 5व्या स्थानावर असलेला सूर्यमालेमधील आकारातील सर्वात मोठा ग्रह आहे. सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहांच्या एकूण वस्तुमानाच्या 2.5 पट वस्तुमान केवळ एकट्या गुरुचे आहे. गुरुचे वस्तुमान पृथ्वीच्या 318 पट आहे आणि त्याचा व्यास हा पृथ्वीच्या 11 पट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गुरु हा जो ग्रह आहे तो सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे आणि तो ग्रह पृथ्वीपेक्षा 11 पट मोठा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अ, गुरु. लक्षात ठेवा, गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे. चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणता ग्रह आपण दुर्बिणीशिवायही पाहू शकतो? तर विद्यार्थी मित्रांनो, शुक्र रात्रीच्या आकाशात सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पश्चिमेकडील आकाशात एक तेजस्वी तारा म्हणून दिसतो. आता जर आपण रात्रीच्या वेळी आकाशात सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पाहिलं तर पश्चिम दिशेला आपल्याला शुक्र दिसतो. हा एक तेजस्वी तारा आहे आणि सूर्य आणि चंद्र याच्यानंतर आकाशातील तिसरी सर्वात तेजस्वी दिसणारी वस्तू म्हणजे शुक्र तारा आहे. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे शुक्र. चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. सूर्यमंडलातील ज्ञात ग्रहापैकी डॅश डॅश हा सूर्यापासून सर्वात दूर असलेला ग्रह होय. तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्यापासून सगळ्यात दूर असणारा ग्रह जो आहे तो म्हणजे नेपच्यून. नेपच्यून सूर्यापासून जास्त दूर असल्याने उघड्या डोळ्यांनी तो दिसत नाही आणि या ग्रहाचा निळा रंग त्याच्या वातावरणातील मिथेनपासून आहे. त्या मिथेनमुळे प्रकाशाच्या लाल तरंग लांबी तो मिथेन शोषून घेतो, परंतु निळ्या रंगाला तो परत अंतराळात परावर्तित करतो. तर जर्मन खगोलशास्त्रज्ञ जोहान गॅले यांनी 1846 मध्ये प्रथम या ग्रहाचे निरीक्षण केले. समुद्राच्या रोमन देवाच्या नावावरून या ग्रहाचे नाव नेपच्यून असे ठेवण्यात आले. तर याचा शोध 1846 मध्ये लागलेला आहे. 1846 मध्ये हा ग्रह शोधण्यात आलेला आहे. ठीक आहे, चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहास सर्वाधिक उपग्रह आहेत? आपल्याला ऑप्शन्स दिलेत: शनी, शुक्र, गुरु आणि प्लुटो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जसं की माहित आहे पृथ्वीला एकच उपग्रह आहे तो म्हणजे चंद्र. मंगळाला 2 आहेत, गुरुला 95 आहेत, शनीला 146, युरेनसला 28, नेपच्यूनला 16 आणि प्लुटोला 5. तर शनी जो ग्रह आहे त्याला 146 म्हणजे सर्वाधिक उपग्रह सूर्यमालेत आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे अ, शनी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. डॅश डॅश हा ग्रह सूर्यापासून सर्वाधिक जवळ आहे. ऑप्शन्स दिलेत: बुध, गुरु, शुक्र आणि पृथ्वी. तर विद्यार्थी मित्रांनो, बुध हा सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळ असलेला ग्रह.
त्याचं सूर्यापासूनचं जे अंतर आहे ते 5,79,09,175 किलोमीटर आहे. बुध त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा 88 दिवसात पूर्ण करतो. हा एक छोटा ग्रह असून आकारानुसार केवळ प्लुटो हा ग्रह बुधापेक्षा लहान आहे. म्हणजे प्लुटो नंतर बुध हा मोठा आहे. अर्थात प्लुटोला ग्रह आता म्हटलं जात नाही कारण त्याचा आकार खूप छोटा आहे. तर सूर्याच्या फार जवळ असल्याने दुर्बिणीतून आपण हा जो ग्रह आहे तो पण क्वचितच पाहू शकतो आणि याला कुठलाही नैसर्गिक उपग्रह नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते बुध ऑप्शन अ आहे. ठीक आहे, चला आपण आता पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हा पृथ्वीपासून सर्वात जवळ असलेला ग्रह होय. आपल्याला ऑप्शन्स दिले चंद्र, बुध, शुक्र आणि मंगळ. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये चंद्र हा उपग्रह आहे, पण याचं जे अंतर आहे ते 3,84,400 किलोमीटर आहे. पृथ्वीपासून हा एवढ्या अंतरावर. त्याच्यानंतर जर बुध पाहिलं तर त्याचं अंतर 82.5 दशलक्ष किलोमीटर पृथ्वीपासून आहे. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे शुक्र. तर शुक्राचं जे अंतर आहे ते 39.79 दशलक्ष किलोमीटर पृथ्वीपासूनचं अंतर आहे. आणि राहिला शेवटचं मंगळ. त्याचं जे अंतर आहे ते 55.65 दशलक्ष किलोमीटर पृथ्वीपासून अंतर आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात जे जवळचं अंतर आहे ग्रहाचं, हा उपग्रह आहे, हा आपल्याला कन्सिडर करता येणार नाही. ग्रहामध्ये शुक्र हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. ठीक आहे, चला आपण पुढचा प्रश्न. डॅश डॅश या ग्रहाभोवती असलेली कडी हे त्याचे वैशिष्ट्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की एकच असा ग्रह आहे की त्याच्या भोवती आपल्याला कडी माहित आहे, तो म्हणजे शनी ग्रह. तर शनी हा सूर्यमालेतील आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. शनी भोवती बर्फ आणि अंतरिक्ष कचऱ्यापासून बनलेली कडी आहे. हा जर शनी असेल तर त्याच्या भोवती एक कडी बनलेली आहे. तर ती कडी जी बनली आहे ती अंतरिक्षामधला कचरा आणि बर्फ याच्यापासून बनलेली. हा ग्रह गुरुपेक्षा लहान असला तरी याच्या भोवती असलेल्या देखण्या कड्यामुळे हा अधिक प्रसिद्ध आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये पण खूप प्रसिद्ध आहे आणि युजली पण शनी हा सगळ्यात जास्त प्रसिद्ध ग्रह आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ड शनी हे आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या ग्रहास अथवा बटू ग्रहास 2 उपग्रह आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेत बुध, शुक्र आणि प्लुटो. तर बुध आणि शुक्र यांना उपग्रह नाहीत. प्लुटोला 5 उपग्रह आहेत आणि मंगळ या ग्रहाला 2 उपग्रह आहेत. तर मंगळाला फोबोस आणि डेमोस असे 2 उपग्रह आहेत. फोबोस हा मोठा आहे. आता याच्यामध्ये हा जो मोठा आहे तो फोबोस आहे आणि छोटा जो आहे तो डेमोस आहे. हा डेमोस. त्याच्यानंतर डेमोस हा लहान आहे आणि तो दर 30 तासांनी मंगळाभोवती. हा जो फोबोस आहे तो दिवसातून 3 वेळेस मंगळाभोवती प्रदक्षिणा घालतो. हा 30 तासातून एकदा आणि हा दिवसातून 3 वेळेस मंगळाभोवती प्रदक्षिणा घालतो. त्याचं योग्य उत्तर मंगळ हे आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. नेहमी ठराविक ठिकाणी व ठराविक उंचीवर दिसणारा तारा डॅश डॅश आहे. आपल्याला ऑप्शन्स दिले याच्यामध्ये ध्रुव, व्याध, नेपच्यून आणि शुक्र. तर विद्यार्थी मित्रांनो, संध्याकाळच्या वेळेस आपण जर उत्तरेकडे पाहिलं तर नेहमी आपल्याला उत्तरेमध्ये एका ठिकाणी एक तारा रोज एकाच पोझिशनला दिसतो. तो जो आहे त्याला आपण ध्रुव तारा म्हणतो. ध्रुव तारा हा पृथ्वीच्या अगदी अक्षावर असल्याने तो उत्तरेकडे नेहमी एकाच जागी स्थिर दिसतो. सहजासहजी त्याला ओळखणे जमणार नाही, परंतु सप्तर्षी तारकाच्या समूहाच्या मदतीने ध्रुव तारा आपण ओळखू शकतो. आता हे सप्तर्षी आपल्याला ओळखायला येतात आकाशामध्ये. सप्तर्षीच्या रेफरन्स घेऊन आपण त्या ध्रुव ताऱ्याला किंवा त्या पोल स्टारला शोधू शकतो. मी आज संध्याकाळी ट्राय करू शकता ध्रुव तारा आकाशामध्ये शोधण्याचं. ठीक आहे, याचं योग्य उत्तर आहे अ ध्रुव. डॅश डॅश या ग्रहावरील वातावरण पिवळसर ढगांनी व्यापलेले असते. तर आपल्याला ऑप्शन्स दिलेत बुध, शुक्र, प्लुटो आणि गुरु. तर विद्यार्थी मित्रांनो, शुक्र सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. हा सूर्यापासून 2 नंबरचा ग्रह आहे आणि याचं जे वातावरण आहे ते कार्बन डायऑक्साईड आणि H2SO4 पासून, सल्फ्युरिक ऍसिड आणि कार्बन डायऑक्साईड, आणि याच्या प्रेझेन्समुळे या सल्फ्युरिक ऍसिडमुळे याचं जे वातावरण आहे ते पिवळसर रंगाचं दिसतं. ठीक आहे, तर शुक्र या ग्रहावरील वातावरण पिवळसर ढगांनी व्यापलेले असते. योग्य उत्तर आहे शुक्र. चला पुढचा प्रश्न पाहूयात. नील आर्मस्ट्रॉंग व एडविन ऑल्ड्रिन हे अमेरिकन आकाशवीर अपोलो 11 या यानामधून चंद्रावर उतरले व नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. तर आपला ऑप्शन्स दिलेत 18 जुलै 1969, 28 जुलै 1969, 20 जुलै 1969 आणि 29 जुलै 1969. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते 20 जुलै 1969 हे आहे. ऑप्शन क. हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा 20 जुलै 1969 साली नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावरती आपले पहिले पाऊल ठेवले होते. ठीक आहे, चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. आपणास चंद्रप्रकाश आल्हाददायक वाटतो याचं कारण विचारलंय. ऑप्शन्स दिले चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, तारा नव्हे. ऑप्शन ब, चंद्राला मिळणाऱ्या सूर्यप्रकाशापैकी फक्त 7% प्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होतो. ऑप्शन क, पृथ्वीभोवतीच्या वातावरणातून पृथ्वीवर येताना चंद्रप्रकाशाची तीव्रता कमी होते. आणि ऑप्शन ड, चंद्र हा परप्रकाशित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे चंद्र हा उपग्रह आहे, त्याला स्वतःचा प्रकाश नाहीये.
तो सूर्याने त्याच्यावरती पडलेला जो प्रकाश आहे तो परावर्तित करतो आणि चंद्र जेवढा सूर्यप्रकाश रिसीव्ह करतो किंवा मिळवतो सूर्याकडून त्याच्यापैकी फक्त 7% प्रकाश हा परावर्तित करतो आणि या परावर्तित केलेल्या प्रकाशाचं प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला चंद्रप्रकाश हा आल्हाददायक वाटतो. तर याचं योग्य उत्तर आहे ब. चंद्राला मिळणाऱ्या सूर्यप्रकाशापैकी फक्त 7% प्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होतो. ठीक आहे, चला आपण पुढचा प्रश्न पाहूयात. चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या डॅश डॅश आहे. ऑप्शन्स दिलेत 1/3, दुप्पट, 1/6, 1/5. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, चंद्राचे गुरुत्वाकर्षण जे आहे ते पृथ्वीच्या 1/6 आहे, म्हणजे 1/6 एवढे आहे. त्यामुळे जर तुम्ही चंद्रावर तुमचे वजन केले तर तुमचे वजन जे आहे 83.5% हलके वाटणार. उदाहरणार्थ आपण घेऊयात, 100 किलो वजन जर आपण पृथ्वीवरती मोजलं तर 100 किलो भरणार आहे. ते जर तुम्ही चंद्रावरती मोजलं तर ते 100 किलो ऐवजी 16.5 किलोग्राम एवढं भरणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जो फरक येतोय तो 83.5% एवढा डिफरन्स येतोय किंवा 1/6 एवढं वजन पृथ्वीला कम्पेअर करता चंद्रावरती येतंय. ठीक आहे, राहील लक्षात. मग याचा ऑप्शन क आहे 1/6. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता. चंद्रावरील अवकाश काळेकुट्ट दिसते, याचं कारण विचारलंय आपल्याला. आता जसं आपण पृथ्वीवरती पाहिलं होतं की ज्यावेळेस सूर्यप्रकाश पृथ्वीवरती येतो, पृथ्वीवरती येताना पृथ्वीभोवती जे वातावरण आहे त्या वातावरणातून ज्यावेळेस सूर्यप्रकाश ट्रॅव्हल करतो त्यावेळेस वातावरणातील हवेमध्ये असणारे रेणू आणि धुळीचे कण जे आहेत त्याच्यावरती सूर्यप्रकाश आदळून त्याचं विकिरण होतं आणि विकिरणामध्ये निळा प्रकाश जो आहे तो सर्वत्र विखुरला जातो आणि त्या निळ्या प्रकाशामुळं किंवा त्या निळ्या रंगामुळं आपल्याला अवकाश हे निळ्या रंगाचे दिसते. ठीक आहे, तर मग चंद्रावरती जर आपण पाहिलं तर तिथे वातावरण नावाची कुठलीही गोष्ट नाहीये, तिथे हवा नाहीये. ज्यावेळेस आपण चंद्राचा अवकाश पाहतो त्यावेळेस ते काळकुट्ट दिसतं, कारण चंद्रावरती वातावरण नाहीये. तर याचं योग्य उत्तर आहे ब. चंद्रावर वातावरण नाही. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहू. चंद्राचा फक्त डॅश डॅश पृष्ठभागच पृथ्वीवरून दिसू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि त्याच गतीने तो अक्षावरती पण फिरतो. या समकालीन परिभ्रमणाचा जो परिणाम आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त चंद्राची एकच बाजू नेहमी दिसते. नेहमी एकच बाजू चंद्राची पृथ्वीकडे असते, म्हणून आपण नेहमी त्याची एकच बाजू पाहू शकतो. पण चंद्र महिन्याच्या कालावधीमध्ये काय होतं, काही वेळेस तो किंचित डोलावतो किंवा डोलतो त्याच्या अक्षावरती एका साईडवरून दुसऱ्या साईडवरती, आणि याच्यामुळे काय होतं थोडासा अजून भाग आपल्याला चंद्राचा पाहायला मिळतो. तर आपण जर पाहिलं तर आपला जवळजवळ 59% चंद्राचा भाग हा आपण पाहू शकतो. तर याचं योग्य उत्तर आहे ब. 59%. ठीक आहे, आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. चंद्र दररोज आदल्या दिवशीच्या वेळेपेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. तर विद्यार्थी मित्रांनो चंद्र प्रत्येक रात्री थोडासा उशिरा उगवतो. याचं कारण म्हणजे चंद्राची पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी 27 दिवस 7 तास आणि 43 मिनिट लागतात. तर या काळात काय होतं, चंद्र दररोज 12 ते 13 अंश पूर्वेकडे सरकतो. त्या पूर्वेकडे सरकल्यामुळं ते अंतर पृथ्वीला कव्हर करण्यासाठी रोज थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे चंद्र पृथ्वीवरून त्याच ठिकाणी आपल्याला जर पाहायचं असेल, समजा आज तुम्ही पाहिलं या ठिकाणावरून एका ठिकाणावर आणि उद्या परत तुम्हाला त्याच ठिकाणावरून जर चंद्रोदय पाहायचा असेल तर त्याच ठिकाणी परत तो चंद्र दिसण्यासाठी 50 मिनिट उशीर लागतो. तर याचं योग्य उत्तर आहे ड. 50 मिनिट. ठीक आहे, आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. ज्या ग्रहाची घनता पाण्याहून कमी आहे आणि जो पाण्याच्या पृष्ठभागावर ठेवला तर तरंगू शकेल असा ग्रह म्हणजे. तर विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये ऑप्शन आहेत बुध, शुक्र, शनी आणि मंगळ. तर शनी हा जो ग्रह आहे तो पाण्यावर तरंगू शकतो. तर याचं कारण जर पाहिलं तर त्याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. आपल्याला माहिती आहे ज्या पदार्थाची घनता पाण्यापेक्षा कमी असेल ते पाण्यावरती तरंगणार आहे, ज्या पदार्थाची घनता पाण्यापेक्षा जास्त असणार आहे तो पाण्याखाली बुडणार आहे. तर शनी जो आहे त्याची घनता किती आहे, जवळजवळ ती 0.687 एवढी शनीची घनता आहे. आणि शनी हा मुख्यत्वे करून हायड्रोजन आणि हेलियम या 2 हलक्या वायूंनी बनलेला आहे. आणि आपल्या सूर्यमालेतील एकमेव शनी ग्रह असा आहे की जो पाण्यापेक्षा कमी घन आहे आणि त्याच्यामुळे तो पाण्यावरती तरंगू शकतो. मेन त्याचं जे कारण आहे तो बनलाय तो हायड्रोजन आणि हेलियममुळे. हे दोन्ही पण वायू आहे, वायूंची घनता कमी असते त्यामुळे त्या ग्रहाची किंवा शनीची घनता ही कमी आहे. तर याचं योग्य उत्तर आहे शनी, ऑप्शन क. चला आपण पुढचा प्रश्न. आकाशातून पाहिले असता पृथ्वी निळ्या रंगाची दिसते, याचं कारण विचारलंय आपल्याला. ऑप्शन दिलेत पृथ्वी निळसर रंगाची आहे, पृथ्वीचा 29% भूभाग भूखंडाने व्यापलेला आहे, पृथ्वीचा 71% भूभाग जलव्याप्त आहे आणि पृथ्वीभोवती निळ्या रंगाचे वातावरण आहे. तर आपण मागच्या याच्यामध्ये पाहिला होता त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे. जसं की आपण पाहिलंय की ज्यावेळेस सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती येतो आणि त्यातला निळा रंग विखुरला जातो हवेतील रेणूमुळे आणि धुळीमुळे,
तो जो निळा रंग आहे तो पृथ्वीचा 71% भूभाग जलव्याप्त असल्यामुळे तो निळा रंग रिफ्लेक्ट केला जातो किंवा परावर्तित केला जातो, म्हणून आकाशातून पाहिले असता पृथ्वी ही निळ्या रंगाची. ठीक आहे, चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणती बाब पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे घडून येते असे म्हणता येणार नाही? ऑप्शन्स दिलेत. पृथ्वीवर विशिष्ट काल्पनिक वृत्ते व कटिबंध तयार होतात, त्याच्यानंतर पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती होते, पृथ्वीवर असमान दिवस व रात्री निर्माण होतात, आणि समुद्रात लाटांची निर्मिती व भरती ओहोटी या क्रिया घडतात. तर आपल्याला विचारलंय की पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे घडून येते असं म्हणता येणार नाही. तर याच्यामध्ये जे समकालीन वृत्ते आणि कटिबंध तयार होतात ते परिभ्रमणामुळे होतात, ऋतूंची निर्मिती पण परिभ्रमणामुळे होते, असमान दिवस आणि रात्री पण परिभ्रमणामुळे निर्माण होतात, पण जी लाटांची निर्मिती आणि भरती ओहोटी या क्रिया आहेत त्या परिभ्रमणामुळे घडत नाहीत. तर लाटांची निर्मिती जी होते जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागावर वारा खूप वेगाने वाहतो तेव्हा लाटा तयार होतात, आणि चंद्र आणि सूर्य याचं जे गुरुत्वाकर्षण आहे ते ज्यावेळेस सागराच्या पाण्यावरती इफेक्ट करतं त्यावेळेस पाण्याच्या पातळीत नियमित चढ आणि उतार येतो, म्हणजे भरती आणि ओहोटी होते. पौर्णिमेच्या आणि अमावस्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतुमानानुसार आपण कमी जास्त असतं असं म्हणू शकतो. तर मग याच्यामध्ये जो ऑप्शन आहे ऑप्शन ड हे याचं योग्य उत्तर आहे. पृथ्वीवर वातावरण नसते तर पृथ्वीवरील अवकाश डॅश डॅश रंगाचे दिसले असते. आपण जसं चंद्राविषयी डिस्कस केलं, जर वातावरण नसेल तर प्रकाशाचं विकिरण होणार नाही आणि आकाश हे काळ्या रंगाचं दिसणार. तर याचं योग्य उत्तर आहे काळ्या रंगा, ऑप्शन ब. नंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीस सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास डॅश डॅश दिवस लागतात. हे आपल्याला माहित आहे. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365.24 दिवस लागतात. त्यालाच एक वर्ष असं आपण म्हणतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. दिवस व रात्र यांचे अखंड चक्र पृथ्वीच्या डॅश डॅशमुळे चालू राहते. ऑप्शन्स दिलेत. परिभ्रमण, परिवलन, प्रत्यावर्तन, केंद्रोत्सारी प्रेरणा. तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी दर 24 तासांनी एकदा आपल्या अक्षाभोवती फिरते आणि 365 दिवसांनी ती एकदा सूर्याभोवती फिरते. स्वतःच्या अक्षाभोवती फिरणाऱ्याला आपण परिवलन म्हणतो आणि सूर्याभोवती फिरणाऱ्याला आपण परिभ्रमण म्हणतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे आपण दिवस आणि रात्र अनुभवतो. तर मग दिवस आणि रात्र याचं जे अखंड चक्र आहे ते परिवलन क्रियेमुळे आपल्याला पाहायला मिळतं, म्हणून ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, चला आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. सूर्यकिरणांना सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येण्यास किती वेळ लागतो? ऑप्शन्स दिले. 4 सेकंद, 4 मिनिटे 4 सेकंद, 8 सेकंद आणि 8 मिनिटे 20 सेकंद. विद्यार्थी मित्रांनो, सूर्यापासून पृथ्वीचं जे अंतर आहे ते जवळजवळ 93 दशलक्ष मैल म्हणजेच 150 दशलक्ष किलोमीटर आहे. 150 दशलक्ष किलोमीटर वरती सूर्य आहे पृथ्वीपासून, आणि हे जे अंतर आहे ते प्रकाशाला पार करण्यासाठी जवळजवळ 8 मिनिटे आणि 20 सेकंद एवढा वेळ लागतो, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ड, 8 मिनिटे 20 सेकंद. हे लक्षात ठेवा, सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश यायला एवढा वेळ लागतो. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे, गुरु किंवा ज्युपिटर या ग्रहाचा विशालतम उपग्रह म्हणजे डॅश डॅश. आपल्याला ऑप्शन्स दिलेत. गॅनिमीड, युरोपा, कॅलिस्टो यापैकी नाही. मित्रांनो, गुरु किंवा ज्युपिटर हा सौरमालेतील सगळ्यात मोठा ग्रह आणि त्याचा उपग्रह विचारलेला आहे. तर युरोपा आणि कॅलिस्टो हेही त्याचे उपग्रह आहेत. इव्हन गॅनिमीड पण त्याचा उपग्रह आहे, पण युरोपा आणि कॅलिस्टो हे जे दोन उपग्रह आहेत हे गॅनिमीडपेक्षा छोटेसे उपग्रह आहेत. तर गॅनिमीड हा गुरुचा आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे. गॅनिमीड हा बुध आणि प्लुटोपेक्षा मोठा आणि मंगळ ग्रहापेक्षा थोडासा लहान आहे. याची वैशिष्ट्य म्हणजे बर्फाळ पृष्ठभाग, म्हणजे या गॅनिमीडचा जो पृष्ठभाग आहे तो बर्फाळ आहे. तसेच गॅनिमीडच्या भूगर्भामध्ये खाऱ्या पाण्याचे महासागर असण्याची शक्यता वर्तवलेली आहे. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे गॅनिमीड. विद्यार्थी मित्रांनो, हे होते सामाजिक शास्त्र विषयातील काही महत्त्वाचे MCQ. माझी खात्री आहे की ही व्हिडिओ सिरीज तुम्ही जर अशीच पाहिली तर तुमची परिपूर्ण तयारी यातून होणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.